नमस्कार. आता एक हवामान खात्याच्या एक अंदाजानुसार आणि एक माझ्या अंदाजानुसार आता एक पावसाचा एक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे, की जो की आता पाऊस आता जवळपास आता बऱ्याच दूर गेलेला आहे, परंतु आता जी येण्याची शक्यता ही सुरुवात विदर्भापासून होत आहे. ही सुरुवात होत असताना पाऊस हा सुरुवातीला नागपूर त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडून सुरुवात होऊन तो तसंच विदर्भामध्ये प्रवेश करत करत वाशिम, अकोला, नंतर बुलढाणा थोडा समोर सरकत संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, लातूर की जसं हा पूर्ण तसंच पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सरकत सरकत समोर पाऊस जाणार आहे. जसं की आता आपण बघता की शेतकऱ्यांना खूप चिंतित आहेत, शेतकरी खूप चिंतित आहेत, पाऊस पडला नाही. काही शेतकऱ्यांना अतिघाई होती, त्यांनी ते शेत आपलं पेरून ठेवलेलं आहे आणि आता पावसाची वाट बघत आहे. तरी माझ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की थोडं पाऊस हा चांगला एखादा फूट जमिनीपर्यंत जात नाही, तो पडत नाही तोपर्यंत आपण ही पेरणी थांबवावी, त्यानंतरच पेरणी करावी. आणि पावसाची वाट आता जास्त दिवस आपल्याला दूर राहिली नाही. 22 जूनपासून हा पाऊस आता नियमित सुरू होणार आहे. तसंच तो 22 जून ते 5 जुलैपर्यंत सतत हा पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरणार आहे. आणि हा पाऊस पडत असताना सर्वांनी आपली आपली काळजी घ्यायची आहे, कारण की हा विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. की आपले लहान मुलं असतील किंवा आपल्या घरातील सर्व वयोवृद्ध लोकं असतील, यांचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं तितकीच आवश्यक आहे. की शेतात जात असताना आपण सर्वांची एकमेकांची काळजी घेऊन शेतात काम करायचे आहे. आणि हा पाऊस आता आपल्याला निश्चितच सर्वांना मन मोकळेपणानं जसा पाहिजे तसा पडणार आहे. त्यामुळं आता समोर पाण्याची वाट पाहायची जास्त दिवस बाकी नाही. 2च दिवस आता उरलेत. आज 20 जून, येत्या 2 दिवसात पाऊस पडणार याची पूर्णपणे शक्यता आहे. आणि ह्याची वाट पाहण्याची आता कोणाला जास्त आवश्यकता नाही. धन्यवाद.